हॅलो, वेलकम टू माय चॅनल. तर आज घरच्या घरी हॉटेल स्टाईल पनीर बटर मसाला कसा बनवायचा ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी लागणारं साहित्य टोमॅटो, कांदा, मगजबी, काजू, लसूण, हिरव्या मिरच्या लागतील आणि तसंच अद्रक लागणार आहे. सुहाना बटर पनीर मसाला घेतलेला आहे. तसेच थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे. 1 वाटी दूध लागणार आहे आपल्याला आणि चवीप्रमाणे मसाले जसे की लाल तिखट, मीठ वगैरे लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर गरम पाण्यामध्ये कांदा वगैरे उकळून घ्यायचा आहे, जेणेकरून कांद्याचा जो काही वास येतो ना तो निघून जातो. आणि त्यानंतर कांदा, लसूण जे काही आपण सगळं साहित्य घेतलं होतं ते सगळं व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता पनीर म्हणजे मोठे तुकडे असतानाच मी तळून घेतलेले आहे आणि पनीर तळून झाल्यावर मग त्याचे छोटे काप केलेले आहे. एका कढईमध्ये बटर गरम करून त्यामध्ये आपल्याला ही सगळी पेस्ट फ्राय करून घ्यायची आहे. मंद आचेवर तेल सुटेपर्यंत ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित फ्राय करायची आहे. हे बघा, आता मी या ठिकाणी टोमॅटो प्युरी टाकलेली आहे. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, खूप चवदार लागते. आता 1 वाटी दुधामध्ये मी बटर पनीर मसाला ॲड केलेला आहे. आपल्या क्वांटिटीनुसार आपण मसाला घ्यायचा आहे या ठिकाणी आणि याची प्युरी या आपल्या जे काय पेस्ट फ्राय केली होती त्यामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर सर्व मसाले आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. काश्मीर लाल तिखट पावडर, घरची लाल मिरची टाकलेली आहे थोडीशी, मीठ टाकायचं आहे. नंतर गरम पाणी जे आपण उकळून घेतलं होतं ते टाकायचं आहे. भाजीसाठी गरम पाणी तयार करून घ्यायचं आहे. गार पाणी टाकल्यावर त्याची चव जाते. भाजीला थोडीशी उकळी आली 5 ते 10 मिनटानंतर, त्यानंतर वरून पनीर किसून टाकायचं आहे. याच्याने भाजीला चव देखील येते आणि भाजीला दाटपणा येतो, घट्टसरपणा येतो. हे बघा, खूप सुंदर वास सुटला होता. आता या ठिकाणी मी तळलेले पनीर ॲड केलेले आहे. पनीर टाकल्यावर 2 ते 3 मिनटं भाजी आपल्याला व्यवस्थित उकळून द्यायची आहे. त्यानंतर कसुरी मेथी वरून ॲड केली आहे. बघा, भाजीचा कलर किती छान दिसतोय ना. अजून काही नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.